नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली असून पक्षाचा आदेश मिळाला तर निवडणूक लढवणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युती होणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचं राष्ट्रीय अधिवेशन नागपूर या ठिकाणी 19 आणि 20 तारखेला संपन्न होत आहे। 19 तारखेला माननीय नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनाचं उद्घाटन होईल आणि 20 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा या अधिवेशनाचा समारोप करतील। देशभरातून 50,000 कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। नगर जिल्ह्यातून अनुसूचित जाती मोर्चाचे 1,000 कार्यकर्ते नागपूरला या अधिवेशनाच्या निमित्तानं जाणार आहेत। यासाठी प्रदेश सरचिटणीस अशोकराव कानडे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी काळोखे, शहराध्यक्ष नरेशजी चव्हाण आणि त्यांची सर्व टीम यासाठी प्रयत्न करत आहेत आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते जिल्ह्यातून या अधिवेशनाला जातील। काल शिवसेनेने प्रेस घेऊन त्यांच्या उमेदवाराचं नाव काल जाहीर केलेलं असलं तरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवारीबाबत निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील। आणि समजा युती नाही झाली तर मग काय? युती झाली नाही तर नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी लढवेल मी असं आपल्याला सांगतो। आणि नगर दक्षिणेमध्ये समजा युती झाली तर मग भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काम शिवसेना करेल का आताची परिस्थिती पाहता? भाजप सेना युती होईल याचा मला विश्वास आहे आणि आगामी कालखंडामध्ये ते निश्चितपणे होईल आणि युती झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निश्चितपणे पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे काम करतील। तुम्हाला जर पक्षाने उमेदवारी करायला सांगितली खासदारकीची तर तुम्ही करणार का? पक्षाने दिलेली जबाबदारी आजपर्यंत प्रत्येक जबाबदारी मी पार पाडलेली आहे आणि आगामी काळातही पक्ष देईल ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडेल।